बरेच दिवस झाले होते छोलेंची भाजी घरात काही केली नव्हती. मुलांचा हट्ट होता की मम्मा छोलेंची भाजी कर असं. तर चला म्हटलं करतेच आहे, तर तुमच्यासोबत सुद्धा त्याची रेसिपी शेअर करते. तर मी ना छोले सकाळी भिजत घातले होते, म्हणजे या ठिकाणी संध्याकाळी भाजी करते ना, तर मी सकाळी घातले होते. छोले छान भिजले होते. आता कुकरमध्ये छोले टाकून दिले, त्याच्यामध्ये काही खडे मसालेसुद्धा टाकले, थोडंसं मीठ टाकलं आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घेऊन घेतल्या. आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं, तेलामध्येच थोडेसे मी म्हणजे एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो बारीक चॉप करून त्याला छान असं फ्राय करून घेतलं. लसण पाकळ्या घातला. या ठिकाणी तुमच्याकडे अद्रक असेल तर अद्रक आवर्जून घालावं, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी स्किप केलं. आता छान असं मसाला आपला तो म्हणजे जो कांदा टोमॅटो आहे ना, परतल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला. सेम त्याच कढईमध्ये तेल घातलं. तेल थोडं बरं घ्यायचं बरं का अशा भाजींना. तर 3 ते 4 पळी त्या ठिकाणी तेल घेतलं. थोडंसं जिरं टाकलं. जिरं फुलल्यानंतर जे वाटण केलं होतं ते टाकून दिलं आणि त्याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे. आता या वाटणाला छान असं तेल सुटलं, तर याच्यामध्ये मसाले घातले. मी लाल तिखट घातलं 2 चमचा, हळद पावडर घातली आणि या ठिकाणी छोले मसाला घातला. तुम्हाला जर घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण याच्याने टेस्ट चांगली येते म्हणून छोले मसाला घातला आणि त्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. या ठिकाणी आपले छोलेसुद्धा छान बॉईल झाले, ते त्याला टाकून घेतलं आणि अर्धे छोले ना अर्ध्यापेक्षा थोडे कमी मी काढून ठेवले मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता थोडंसं पाणी टाकून याला छान असं वाटून घेतलं. असं केल्याने ना भाजीला थिकपणा छान येतो आणि भाजी ना एकसंध होते, म्हणजे मिळून येते आणि खायला खूप छान लागते. तर ह्या ठिकाणी बघा मस्त असं मी टाकून दिलं आणि मिक्सरचं जे भांड्याला टाकलं होतं ना थोडंफार, त्याला असं धुवून टाकलं मी आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकलं. चवीनुसार मीठ टाकलं आणि मीठ आधी टाकलं होतं त्यामुळे थोडं बेतानेच टाकायचं. आणि सर्वात शेवटी ना एक मोठा चमचा भरून किचन किंग मसाला या ठिकाणी टाकायचं. एकदा टाकून तर बघा एकदम जबरदस्त चव याची येते. तर याला छान असं मिक्स करून घेतलं आणि त्याला 5 ते 6 मिनटं छान असं उकळून घेतलं. छान अशी आपली या ठिकाणी छोलेंची भाजी तयार झाली. पुरीसोबत का चपातीसोबत खूपच भारी लागते. तर या ठिकाणी आमच्या स्वरूपला भूक लागली होती म्हणून सर्वात आधी मी त्याला दिलं.